नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण लाल तिखटाची खिचडी बनवूया। सगळ्यात आधी आपण साबुदाणा भिजत घालू। साबुदाणा भिजत घालताना चांगला निवडून घ्यायचा, कारण साबुदाण्यात काही वेळेस डाळी असतात, बाजरी असते किंवा तांदूळ असतात, तर ते आपण चांगले निवडून घ्यायचा साबुदाणा। आता हा साबुदाणा आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊ अगोदर। साबुदाणा भिजत घालताना मोठं भांडं घ्यायचं, कारण साबुदाणा भिजवून दुप्पट होतो। असं हे मोठं पातेलं घेतलेलं आहे मी। आता हे मी साबुदाणा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। आता हा 2-3 पाण्याने साबुदाणा धुवून घेतलेला आहे। आता आपण याच्यात पाणी घालू। साबुदाण्याच्या वरती थोडंसं 1 सेंटीमीटर येईल एवढंच पाणी घालायचं। आता हा साबुदाणा आपण 4 ते 5 तास झाकून ठेवू। साबुदाणा भिजत घालून आपले 4 तास झालेले आहेत। आता आपण साबुदाणा भिजला का पाहू। साबुदाणा एकदम चांगला भिजलेला आहे आणि असा मोकळा फडफडीत तो झालेला आहे। आपल्याला जर सकाळी जर डब्याला खिचडी करायची असली तर साबुदाणा रात्रीच भिजवून घालून ठेवायचा, म्हणजे अजून चांगला भिजतो। आता खिचडीसाठी मी ते साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। हे शेंगदाणे असे चांगले लालसर खरपूस भाजून घेतलेले आहे। असे शेंगदाणे भाजले तर खिचडी अजून चवदार छान लागते। खिचडीत घालण्यासाठी एक मी बटाटा घेतलेला आहे, तो बटाटा कच्चा घेतलेला आहे, साल काढलेले आहेत। आणि इथे आज मी लाल तिखटाची खिचडी करणार आहे, त्यासाठी इथे लाल तिखट घेतलं आणि मीठ घेतलं आणि हे शेंगदाणा तेल घेतलेलं आहे। तुम्हाला तेल नसेल आवडत तर साजूक तूप टाकलं तरी चालते। सगळ्यात पहिले आपण बटाट्याच्या आपल्याला हव्या तशा फोडी करून घ्यायच्या। मी साधारणतः अशा फोडी करून घेते, म्हणजे या परततात, लवकर परतल्या जातात। अशा बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे। आता मी कढई तापत ठेवते। कढई तापलेली आहे। आता कढईत मी तेल घालते। तेल तापले आहे आता, तर कढईत बटाटा घालू तेलात। हा बटाटा आपण चांगला शिजत मऊ होईपर्यंत चांगला परतून देणार आहोत। बटाटा परतताना आपण थोडंसं बटाट्यात मीठ घालणार आहोत। अगदी असं किंचित मीठ घालायचं, म्हणजे बटाटा शिजला जातो। आता हे बटाटा परतूस तोपर्यंत मी शेंगदाण्याचा कूट करून घेते। साल काढल्यानंतर बटाटा धुवून घ्यायचा आणि धुवून मगच चिरायचा। जर आपण पाण्यातून काढून जर तेलात टाकला तर बटाटा खाली चिकटतो तेलात। असं चिरायच्या अगोदर जर धुवून पुसून घेतला तर मग असं चिकटत नाही, कढईला व्यवस्थित परतला जातो। शेंगदाण्याचा कूट असा एकदम बारीक नाही करायचा पिठासारखा, थोडासा जाडसर ठेवायचा, म्हणजे खिचडी छान होते। बटाटा आता चांगला परतून झालेला आहे। आता मी शिजला का बघते। बटाटा शिजलेला पण आहे आणि चांगला परतला गेलेला आहे। आता आपण यात तिखट टाकू। तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं। तिखट खिचडी आवडत असेल तर तिखट घालायचं। आपण साबुदाणा घातला, साधारणतः त्याचा निम्मा कूट घालायचा। अजून थोडासा लागेल आणि मीठ आपण अगोदर पण बटाट्यात थोडंसं घातलेलं होतं। ज्यांना हिरव्या मिरचीचा त्रास होतो तर त्यांच्यासाठी हे लाल मिरचीचा ऑप्शन आहे चांगलं। आणि बटाटा आपण हा परतून घातल्यामुळे
बटाटा पण छान लागतो खिचडी. आता आपण 1 मिनिटभर या खिचडीवर झाकण ठेवूया. 1-1.5 मिनिट झालेला आहे. आता आपण खिचडी साबुदाणा चांगली हलवून घेऊ. आता एकदम साबुदाणा छान फुललेला आहे. झाकण ठेवल्यामुळं काय होतं, साबुदाणा असा छान फुलतो आणि खिचडी एकदम छान परतल्या जाते. अशी कमी गॅसवरच चांगली परतायची खिचडी. आता ही खिचडी आपली परतत आलेली आहे. आता अशा वेळेस काय करायचं, लिंबू पिळायचं, थोडंसं लिंबू आणि थोडीशी साखर घालायची. अशी एवढी थोडीशी साखर घालायची म्हणजे खिचडी आंबट गोड छान होते. तुमच्याकडे जर जिरे आणि कोथिंबीर चालत असली तर पहिलेच तेलात बटाटा टाकण्याच्या अगोदर जिरे टाकायचे आणि मग बटाटा परतून घ्यायचा आणि परतून झाली की कोथिंबीर घालायची. अशा पद्धतीने आपली खिचडी परतून झालेली आहे. आता मी एका प्लेटमध्ये सर्व करते. अशा पद्धतीने आपली ही लाल तिखटाची साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.